नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या अर्ध्या दिवसापासून आपण लिपिक टंकलेखक 2023 प्राधिकरण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून ज्या लिपिक टंकलेखक 2023च्या जाहिरातीमध्ये विविध प्राधिकरणे आहेत त्या प्राधिकरणांविषयी इन डिटेलमध्ये A to Z माहिती आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेत आहोत। त्या सिरीजमधला आजचा हा 13वा व्हिडिओ आहे। मित्रांनो, याआधी मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माहिती, त्यामध्ये सहकार, महसूल, सहकार, वन विभाग, त्यानंतर एक्साइज डिपार्टमेंट, वैद्यकीय शिक्षण अशा एकूण 13 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहेत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ इथे पॉज करून पहिल्यांदा ते व्हिडिओ सगळे कंप्लीट करून घ्या। मित्रांनो, या सिरीजच्या माध्यमातून आपण इन डिटेल काय बघत आहोत तर आपल्या ज्या जाहिरातीत जागा आहेत किंवा जे प्राधिकरण आहे त्याची नेमकी जॉब कुठे करायला मिळणार, म्हणजे नोकरीचं ठिकाण कोणतं असणार, तिथलं प्रमोशन कसं असणार, किंवा काही ज्या मी आरटीआयच्या माध्यमातून जागा मागवल्या आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी रिक्त जागा, अशा पद्धतीने आपण माहिती घेत आहोत। या सिरीजमधला पुढचा आपण जे विभाग निवडलेला आहे तो आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि त्या अंतर्गत असणारी विविध प्राधिकरणे। मित्रांनो, या आपण आजच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने बघणार आहोत तर प्राधिकरण हे त्याच्या अंडर येणारे जिल्हे आणि काही बाबतीत त्या जिल्ह्यांमधील किंवा या प्राधिकरणाच्या अंतर्गत येणारी डायरेक्ट कार्यालय। मित्रांनो, याआधी आपण तिसऱ्या किंवा चौथ्या व्हिडिओमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात आपली नियुक्ती कुठे होणार तर जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा शासकीय महाविद्यालय हे ऑलरेडी बघितलेलं आहे। तर ऑलरेडी एक आरोग्याशी संबंधित प्राधिकरण संपलेली आहे सिरीज। मग हे नवीन विभाग कुठला आला तर मित्रांनो, हा जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे याचं काम कुठं चालतं तर याला मी थोडंसं कमी करतो, म्हणजे कंपॅरेटिव्हला तुम्हाला साईडला बरं पडेल। एक मिनिट। हे झालं तुमचं वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग। आता या साईडला आपण सार्वजनिक विभाग घेऊयात। सार्वजनिक आरोग्य, यामध्ये जी आपली शासनाची केंद्र सरकारची NRHM स्कीम आहे, नॅशनल रूरल हेल्थ मिशन किंवा NHM, काही ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन आता झालेलं आहे, म्हणजे अर्बन आणि ते मिक्स करून NHM केलं आहे। याच्या अंतर्गत येणारी ग्रामीण रुग्णालय किंवा अजून काय असतं, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, या लेवलला तुमची पोस्टिंग होते। हे या मेन व्हिडिओचं म्हणा किंवा प्राधिकरणाची हे आहे। ह्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन या प्राधिकरणाची नेमणूक आपण बघितलेली आहे, रिक्त जागांसकट बघितलेली आहे ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन बघा। आणि आजचा हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा तर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय इथे तुमची नेमणूक होते। हा बेसिक फरक झाला। आता आपण डायरेक्ट प्राधिकरणाला सुरुवात करूया। मित्रांनो, 8.12 सार्वजनिक, थोडंसं झूम करतो, 8.12 सार्वजनिक आरोग्य विभाग हे झालं डिपार्टमेंटचं नाव। तर 8.12.1 हे प्राधिकरण कुठलं आहे, उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई विभाग, म्हणजेच उपसंचालकाचं जे कार्यालय आहे मुंबईमध्ये त्या कार्यालयात तुमची नेमणूक होणार। पण मुंबई विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात हे पण इथं म्हटलेलं नाही आहे, मुंबई क्षेत्र म्हटलेलं नाही आहे किंवा मुंबई सिटी म्हटलेलं नाही आहे। हेच तर आपल्याला या मूळ मुद्द्यात बघायचं आहे की
हा जो विभाग आहे त्या विभागात जिल्हे कोणते येतात. आता इथं जरी मुंबई विभाग म्हटलं तर बऱ्याच जणांचा गैरसमज होऊ शकतो की पूर्ण कोकण येतं का, तर पूर्ण कोकण येत नाही. त्यात कोल्हापूर विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे येतात. तर मुंबई विभागात पहिल्यांदा बघूया आपण. यामध्ये जिल्हे फक्त ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या 4 जिल्ह्यांमध्ये जी आरोग्य सेवा आहे, जिल्हा आरोग्य सेवा, मग त्याच्यामध्ये काय येतं, ग्रामीण आरोग्य केंद्रे. त्यानंतर ग्रामीण आरोग्य केंद्रानंतर जे असतं कुठलं, उपजिल्हा रुग्णालय. या ठिकाणी तुमची नेमणूक होते. आता पालघर, रायगड या 2 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि ठाण्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आहेत, पण मी त्याची जास्त माहिती घेतलेली नाहीये, कारण जास्त जागा या मुंबई शहरामध्ये रिक्त असल्यामुळे मी त्याची जास्त माहिती घेतली नाही. पुढे आपण पुढच्या विभागांची नाशिकपासूनच्या डायरेक्ट आपण हे जी रुग्णालय आहेत त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर हे 4 जिल्हे येतात, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला हे प्राधिकरण तुम्ही निवडलं आणि मिळालं 29 पदांचं मुंबई विभाग, उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई विभाग, तर तुमची नेमणूक ही ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात व उपजिल्हा रुग्णालयात होते. त्यानंतर उपसंचालक दुसरं 8.12.2 उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक विभाग, एकूण 18 पदे आहेत. पहिल्यांदा आपण या प्राधिकरणात असणाऱ्या जिल्ह्यांची माहिती घेऊयात. नाशिक विभागात कोणते कोणते जिल्हे येतात बघा. 1 नंबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर. इतके या प्राधिकरणाच्या अंडर जिल्हे येतात. म्हणजेच तुमची नियुक्ती जर हे प्राधिकरण मिळालं तर इतक्या जिल्ह्यांमध्ये होऊ शकते. त्यानंतर आता आपण डायरेक्ट ऑफिसेस बघूयात. तर ऑफिसेस बघा मित्रांनो, इकडे जाण्याआधी मी तुम्हाला थोडंसं म्हणजे विषयांतर म्हणता येणार नाही, थोडंसं डेप्थमध्ये जातो की आपल्या महाराष्ट्रात आरोग्यसेवा कशी कार्यरत करते. सगळ्यात खालच्या लेवलला असते प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर असते ग्रामीण रुग्णालय, आणि त्यानंतर असते उपजिल्हा रुग्णालय, आणि त्यानंतर असते जिल्हा रुग्णालय. तर हे जे प्राधिकरण आपण आत्ता बघतोय आरोग्य सेवा, हे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा जे प्राधिकरण बघतोय त्याची नेमणूक याच इतक्यात होते. ही जे जिल्हा रुग्णालय हे आपल्याला मिळणार नाही, हे जर प्राधिकरण मिळालं तर फक्त या ठिकाणी होणार आहे. त्या दृष्टीने आपण आता इथे नसतो, सॉरी 1 मिनिट चुकलंय, इथेच तेवढा क्लार्क असतो. PHC मध्ये जे आपल्या खेड्यांमध्ये गावांमध्ये जे असतं ना प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे नसतो. त्याचं जे काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वरती ग्रामीण रुग्णालय असतं तिथे असतं, आणि उपजिल्हा रुग्णालयात असतं. बऱ्याच ठिकाणी याला 100 बेड्स 150 बेड्स अशी हॉस्पिटलला या नावं असतात बघा. आता आपण नाशिक विभागात कोणती कोणती हॉस्पिटल्स आहेत ते बघूयात. आता बघा, ग्रामीण रुग्णालय सुरगाणा इथं एक मिळू शकते. ग्रामीण रुग्णालय नरकसूल, जिल्हा रुग्णालय नंदुरबार. आता हे नाशिक वगैरे थोडंसं वरती खालती झालं असेल, तुम्ही कंपाईल करून नंतर बघा की नाशिकमध्ये कुठली आहेत आणि ह्याच्यात कुठली आहेत. सुरगाणा, त्याच्यानंतर नरकसूल, जिल्हा रुग्णालय नंदुरबार, ग्रामीण रुग्णालय धानोऱ्याला आहे, मंडळ कार्यशाळा आहेत, वर्कशॉप काही असतात नाशिकला आहे, उपजिल्हा रुग्णालय निफाड, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय जामनेर, उपजिल्हा हिवताप कार्यालय जळगाव, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय पाचोरा, पर्यवेक्षक कुष्ठरोग पथक असतं त्याला नाशिकला आहे तिथं, इगतपुरीचं ग्रामीण रुग्णालय आहे. त्यानंतर हे ऑफिस आहे उपसंचालक हेड ऑफिस, तिथं मिळू शकते. उपजिल्हा रुग्णालय चांदवड, ग्रामीण रुग्णालय पहूर, जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव, त्यानंतर चोपडा, नरकसूल,
त्यानंतर उमराणे, ग्रामीण रुग्णालय उमराणे, ग्रामीण रुग्णालय दाभाडी, ग्रामीण रुग्णालय थाळनेर, उपसंचालक हे ऑफिस झालं जे वरती बघितलंय आपण. काही वेळा डबल झालेले असू शकतात. मालेगावचं सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय निजामपूर, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, अशी ही ऑफिसेस आहेत जी डबल झालेली आहेत. ती त्या लिस्टमध्ये डबल होती त्यामुळे आलेली आहेत. तुम्ही हे फक्त मी झूम करतो, स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रत्येक आता आपण प्रत्येक हे वाचायला नको, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हे बघा, इगतपुरीचं आहे, जळगावचं आहे, पाचोऱ्याचं, हे तुम्ही बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं 8.12.2 तर तुमची नियुक्ती इतक्या साऱ्या या ऑफिसेसमध्ये होणार आहे. जिथे रिक्त जागा, अर्थात जिथे जागा रिक्त असतील तिथे. आता काही ठिकाणी इथं बघा, इथं ग्रामीण रुग्णालय नगसूर नाशिक येथे रिक्तपदी इथला जो माणूस होता त्याची इथं नियुक्ती झाली, मग इथलं पद रिक्त आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. कारण मी ज्या पद्धतीनं माहिती मागवली होती, मला अपेक्षित होती त्या पद्धतीनं माहिती आली नाही, वेगळ्या पद्धतीनं माहिती आली. त्यामुळे मला ते तुम्हाला सांगता आलं नाही, पण ही ऑफिसेस तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे 8.12.3 उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर विभाग नागपूर. एकूण 33 पदे आहेत. तर आता या 33 पदांपैकी ओपनला एक पण जागा नाही आहे. हे एक स्पेसिफिकली इथं बघा, म्हणजे नागपूरला तुम्हाला ओपनमध्ये असाल तर हे प्राधिकरणामध्ये जागा मिळणार नाहीत, पण तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये असाल तर हेच प्राधिकरण म्हणजे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण पहिल्यांदा बघतोय नागपूरमध्ये कोणते जिल्हे येतात. तर नागपूरमध्ये बघा, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल यात वेगळं काय सांगायला लागलोय मी? नागपूर या आपल्या ज्या प्रशासकीय विभागात सुद्धा हेच जिल्हे येतात ना, मग वेगळं काय सांगायला लागलोय मी? म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगळं काय मिळत आहे? तर मित्रांनो, काही ठिकाणी प्रशासकीय विभागात जे जिल्हे येतात ते आहेतच, पण कोल्हापूर सारखा एखादा विभाग असेल त्या ठिकाणी मात्र वेगळे आहेत. किंवा अकोला प्रशासकीय विभागच नाही आहे, पण अकोल्याचं ऑफिस आहे, म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये विभाग आहे तो, पण ओरिजिनली तो प्रशासकीय विभाग नाही आहे. ती माहिती तुम्हाला मिळणार आहे. नागपूर विभागात हे जिल्हे येतात मान्य आहे मला, पण इतर विभागांची तुम्हाला पुढे जाल तसं माहिती मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आता या प्राधिकरणाच्या अंडर कोणती कोणती ऑफिसेस येतात. उपजिल्हा रुग्णालय साकोली, त्यानंतर प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर, उपसंचालक, एक मिनिट मी टिक लहान करतो, ओके, उपजिल्हा रुग्णालय साकोली, नंतर मनोरुग्णालय नागपूर, त्यानंतर जिल्हा क्षयरोग अधिकारी गडचिरोली, उपसंचालक म्हणजे हे हेडक्वार्टर झालं. ग्रामीण रुग्णालय रजेगावचं आहे, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया, लाखांदूरचं ग्रामीण रुग्णालय, अर्जुनीचं, उपजिल्हा रुग्णालय मूल या ठिकाणचं, जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर, सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय साकोली, त्यानंतर सामान्य रुग्णालय चंद्रपूर, राजुऱ्याला हत्तीरोग पथक आहे, त्यानंतर प्रयोगशाळा गोंदियामधली जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा. ही ऑफिसेस तशा पद्धतीने आहेत. डागाचं स्त्री रुग्णालय, आता तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा बघून घ्या. वैज्ञानिक शासकीय अधिकारी पोषाहार विभाग ही कार्यालये आहेत. अर्थात मित्रांनो, ज्या ठिकाणी रिक्त जागा असणार त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळणार. एक मिनिट थांबा, आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अजून एक काय सांगायचं आहे, ह्या बऱ्याच ठिकाणी रिपीट झालेलं आहे. तर डागा स्त्री रुग्णालय इथं पण आहे, इथे आहे, इथे आहे. तर मित्रांनो, या यादीत 2-2, 3-3 नावं आहेत. मी अशा पद्धतीनं माहिती मागवली होती की या दरम्यानच्या काळात कुणाकुणाच्या बदल्या कुठे झाल्या आणि आत्ता कुठे कुठे रिक्त जागा आहेत. त्यांनी त्या रिक्त जागांचा आकडा मला दिलाच नाही, पण कुणाकुणाच्या बदल्या कुठं झाल्या याच्या अशा पद्धतीची माहिती पुरवली ज्याचा उपयोगच आपल्याला नव्हता, म्हणजे यातला काय होणारच नव्हता. त्यामुळे मी हे क्रॉप करून आपल्या आवश्यक तेवढी माहिती घेतली. याच्या पुढे अजून त्यांचे नावं, त्यांचे संपर्क क्रमांक अशा पद्धतीची माहिती होती. त्यामुळे तुम्ही ही फक्त कार्यालय बघून घ्या. कार्यालय म्हणजे या हॉस्पिटलमध्येच आहे, तिथलं प्रशासकीय काम करायसाठी तुम्हाला नेमलं जाणार. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण आहे उपसंचालक आरोग्य सेवा लातूर. आता या ठिकाणी तुम्हाला वेगळी माहिती मिळू शकते, कारण लातूर हा काय प्रशासकीय विभाग नाही आहे, पण यात कोणते कोणते जिल्हे येतात ते बघून घ्या. बीड,
बीड, त्यानंतर नांदेड, त्यानंतर लातूर आणि उस्मानाबाद. म्हणजेच हे जर प्राधिकरण तुम्ही निवडलं तर हे 4 जिल्ह्यांमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते. आता पुढे जाऊयात. या लातूर विभागात हॉस्पिटल्स कोणती कोणती येतात किंवा कार्यालये कोणती कोणती येतात. त्यामध्ये बघा मित्रांनो, जिल्हा क्षयरोग केंद्र लातूरला आहे, पोलीस रुग्णालय नांदेड, ग्रामीण रुग्णालय अर्धापूर, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव, सामान्य रुग्णालय नांदेड, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, ग्रामीण रुग्णालय लोहा, ग्रामीण रुग्णालय नायगाव, आश्रमशाळा सारकणी, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, नेत्र रुग्णालय मांडवी, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर, ग्रामीण रुग्णालय लोहारा, उपजिल्हा रुग्णालय देगलूर, उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय कंधार, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय भोकर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, त्यानंतर नांदुरघाटचं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय नांदेडवरती बघितलं आपण, हे बघितलं, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय चाकूर, ग्रामीण रुग्णालय लोहा, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय नांदेड, ग्रामीण रुग्णालय धारूर, जिल्हा रुग्णालय बीड. आता हे जिल्हा रुग्णालय इथं का आलंय हे मला माहिती नाहीये, पण हे नसणार आहे इथे. ग्रामीण रुग्णालय मुरुम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, आश्रमशाळा बोदडी, ग्रामीण रुग्णालय कंधार झाले चाकूर, इथे उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग, स्त्री रुग्णालय अंबेजोगाई. परत एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इतक्या कार्यालयांमध्ये तुमची नेमणूक होणार. याच्या पलीकडे सुद्धा मित्रांनो 2-4 आहेत, म्हणजे असू शकतात दवाखाने किंवा ग्रामीण रुग्णालय, ती तुमची नियुक्ती होते. पण हे यातलं महत्त्वाचं काय, महत्त्वाचं तुम्हाला काय बघायचं आहे तर या प्राधिकरणाअंतर्गत इथे नेमणूक होते या जिल्ह्यांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये. जे तालुका लेवलला साधारणपणे हॉस्पिटल असतात त्या लेवलला, म्हणजे ह्या जिल्ह्यांमधील सगळ्या तालुक्यांच्या लेवलला तुमची बदली होणार, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं प्राधिकरण कोणतं आहे? उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. एकूण 32 पदे आहेत. तर कोल्हापूरमध्ये कोणते कोणते जिल्हे येतात जे की मला सांगायचं होतं. म्हणजे कोल्हापूरच्या लोकांनी जेव्हा प्राधिकरण देताना तर हा देताना विचार कोण करणार, तर कोल्हापूरमध्ये जी फॉर एक्झाम्पल सांगली आहे, सातारा आहे, ही जी जवळपासची लोक आहेत, म्हणजे त्या जिल्ह्यांमधील लोक आहेत, ती म्हणणार कोल्हापूरमध्ये आमचे तर जिल्हे येतातच, प्लस कोल्हापूर जरी मिळालं तरी काय अडचण नाही. पण कोल्हापूरमध्ये आता पुढे बघा, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आहे, सांगली आहे, मुळात सातारा तर कोल्हापूरमध्ये नाहीच आहे, हे 2 आहेत. हे 2 जे असेल तर जवळ मिळत असेल तर ठीक आहे. पण याच्या पुढं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे 2 कोकणातले जिल्हे सुद्धा या विभागातच येतात. मग मला सांगायचं काय, जर सिंधुदुर्गमधील काही लोक असतील किंवा रत्नागिरीमधील काही लोक असतील, त्यांनी जे उमेदवार असतील त्यांनी मुंबई विभाग देण्यापेक्षा कोल्हापूर विभाग देऊन स्वजिल्हा मिळवलेलं कधीही चांगलं आहे. म्हणून ही क्रस्ट आहे ह्या म्हणजे व्हिडिओचा. असली माहिती तुम्हाला मिळणं महत्त्वाची आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ घेतोय. कारण ही गोष्ट आपल्याला नियुक्ती प्राधिकरण चूज करताना महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर आपण आता हॉस्पिटल्स बघूया. या विभागातली कनिष्ठ लिपिकाची पद आहेत. आता उपजिल्हा रुग्णालय कणकवली, ग्रामीण रुग्णालय चंदगड, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सांगली, उपजिल्हा रुग्णालय कोडोली हातकणंगले. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कात प्राचार्य एक कुटुंब कल्याण व प्रशिक्षण केंद्र आहे, त्याच्या प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये पण लिपिक असतो. ग्रामीण रुग्णालय मुरगुड, ग्रामीण रुग्णालय राधानगरी, गगनबावडा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कणकवली वरती बघितलं तसं, उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लज, ग्रामीण रुग्णालय नेसरी, ग्रामीण रुग्णालय सोळांकूर, ग्रामीण रुग्णालय राधानगरी. ही सोडून टाका, ही माहिती काय ती अननेसेसरी त्यांनी न मागता दिलेली आहे. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, सहाय्यक संचालय हे झालं हेडक्वार्टर, पुन्हा आपल्या झेडपीच्या आवारात हे ऑफिस आहे. त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय कळंबनी रत्नागिरीमध्ये आहे. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय तासगाव, हे सोडून द्या, ग्रामीण रुग्णालय देवगड, जिल्हा हिवताप कार्यालय सिंधुदुर्ग, स्त्री रुग्णालय कुडाळमधलं सिंधुदुर्ग. त्यानंतर हे मी ह्याच्यातलं सांगितलं शेंडा पार्कमधलं ऑफिस. त्यानंतर
ग्रामीण रुग्णालय तासगावचं, ग्रामीण रुग्णालय गुहागर, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग, ग्रामीण रुग्णालय आष्टा, उपजिल्हा रुग्णालय कवटे महाकाळ, जिल्हा हिवताप हे जिल्हा झेडपीमध्ये. ही एवढी कार्यालय आहेत. हे क्लिअर करतो आणि थोडंसं स्क्रीनशॉट घेतो. आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण काय करायचं आहे, आता तुम्हाला ही माहिती बघून काय कळणार आहे, म्हणजे ही माहिती बघितल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे हे सांगतो. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये एक चार्ट बनवून दिलेला आहे. त्या चार्टमध्ये ही माहिती भरायसाठी उपयोग होणार. जर तुम्ही सिंधुदुर्गचे आहात किंवा सावंतवाडीचे आहात किंवा कुडाळच्या आसपासचे दोडामार्ग सिंधुदुर्गचे आहात, तर तुम्हाला हे प्राधिकरण चालू शकते ना. हे तर तुमचं कार्यालय दिसलं तुम्हाला, ओके. हे कार्यालय दिसल्याबरोबर हा जो नंबर आहे किंवा या कार्यालयाचं नाव आहे हे पटकन त्या चार्टमध्ये भरून टाकायचं. या चार्टमध्ये हे तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ फक्त बघितला आणि पुढे सरकला असं करू नका. व्हिडिओ बघताना तुमच्यासमोर जाहिरातीची हार्ड कॉपी आणि हा चार्टचा प्रिंट केलेली या दोन गोष्टी ठेवा समोर. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला विभाग अकोला. एकूण 52 पदं आहेत मित्रांनो. त्यामुळे रुग्णालय कोणती कोणती येतात हे बघूनच घ्या. ओपनला टोटल 2 जागा आहेत, महिला ओपनला 1 जागा आहे. बाकी कॅटेगरी जागा मी वाचून दाखवत नाही आहे. हे बघा, मला जर व्हिडिओ फक्त लांबवायचा असता किंवा काहीतरी पोपटपंची करायची असती तर मी तुम्हाला इथं प्रत्येक इथलं वाचलं. 52 जागा आहेत, ओपनला 2 जागा आहेत, अजाला 6 आहेत. ह्या 5चा अर्थ काय, हां हे एक सांगायचं राहिलं. मला एकदा व्हॉइस चॅटमध्ये कोणीतरी विचारलेलं की या 5च्या पुढे जो स्टार मार्क आहे तो स्टार मार्कचा अर्थ काय. तर या स्टार मार्कचा अर्थ असतो अनुशेषाची पदे असतात. म्हणजे जी मागची भरती झाली होती त्यात जी शिल्लक राहिलेली होती किंवा तो अनुशेष राहिला होता तो जो भरून काढायचा होता बिंदू नामावलीतला, ती अनुशेषाची पदे इकडे कॅरी फॉरवर्ड केलेली असतात. हां, तर मला सांगायचं काय होतं, तुम्हाला अशी पोपटपंची करून मला फक्त व्हिडिओ नावापुरता बनवता आला असता. पण तुम्हाला जे फायद्याचं आहे, ज्या विभागात जी माहिती पाहिजेत, काही विभागात प्रमोशनची माहिती पाहिजेत, काही विभागात ऑफिसेसची माहिती पाहिजेत, काही विभागात एकूण महाराष्ट्र लेवलला जर जागा असेल, आता वैद्यकीय संचालनालय जे आहे ते महाराष्ट्र लेवलला जागा रिक्त कुठं आहेत हे माहिती पाहिजेत. तशी मी माहिती प्रत्येक व्हिडिओत व्हॅरी केलेली आहे. म्हणजे एक साचेबद्ध माहिती ठेवून आणि तीच माझं प्रमोशन हे होते ते होते अशी ठेवलेली नाही आहे. गरजेनुसार जी माहिती आवश्यक आहे ती मी देत गेलोय. आता अकोल्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात हे आपण पहिल्यांदा बघूया. पहिला जिल्हा आहे यवतमाळ, दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा बुलढाणा, चौथा आहे अमरावती आणि 5वा आहे वाशिम. तुम्ही जर हे प्राधिकरण निवडलं 8.12.7 उपसंचालक आरोग्य सेवा अकोला विभाग अकोला 52 पद असणारं, तर तुम्हाला या इतक्या जिल्ह्यांमध्ये तुमची नियुक्ती होणार. कुठे होणार? उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय. अशा पद्धतीने हे प्राधिकरण संपते. आता ह्याच्यात कुठली कुठली हॉस्पिटल येतात ती बघून घ्या. हे बघा, वणीला ग्रामीण रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, कुटीर रुग्णालय उमरखेड, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे, उपजिल्हा रुग्णालय शेगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगाव. नंतर हे झालं अकोल्याला त्यांचं मेन ऑफिस आहे. त्यानंतर लाखनवाड्याचं ग्रामीण रुग्णालय, चतारीचं ग्रामीण रुग्णालय, धाडचं ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय पुसद, ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर. हे जोडून टाका, हे सगळं नावं पिओ त्यांची. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा अमरावतीला आहे, ग्रामीण रुग्णालय कळंब, ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला, कुटीर रुग्णालय उमरखेड, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा अमरावती, ग्रामीण रुग्णालय खामगाव. हे कार्यालय झालं, हे बघून घ्या तुम्ही. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, अजून त्या यवतमाळचं आहेत, बुलढाण्यामध्ये आहेत, अमरावतीला आहेत, वाशिमला आहेत, वाशिम, अनसिंग, बीवी, मंगळूरपेर. त्यानंतर अमरावतीचं हॉस्पिटल मालेगावला आहे, दिग्रसला आहे. त्यानंतर जिल्हा हिवताप कार्यालय अकोल्याला आहे. अजून एक सांगायचं आहे मित्रांनो, हे बघून घ्या, हे क्लिअर करतो, स्क्रीनशॉट पण काढून घ्या तुम्ही. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. अजून एक, जेव्हा उपसंचालक आरोग्य सेवा हे हेडक्वार्टर बघतो तर याचं हेडक्वार्टर जे आहे ना, तर इथं जे नाव आहे
म्हणजे जो विभाग आहे किंवा अकोला हे नाव आहे तर इथं त्याचं हेडक्वार्टर हे लक्षात घ्या. म्हणजे तिथे एक ऑफिस असणारच आहे. ही रुग्णालय तर आहेतच, प्लस इथं एक तुमची नियुक्ती होऊ शकते, अर्थात जागा रिक्त असेल तर. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण आहे 8.12.8 उपसंचालक आरोग्य सेवा औरंगाबाद विभाग औरंगाबाद. एकूण पद आहेत 22. तर औरंगाबाद विभागात म्हणजे औरंगाबाद प्रादेशिक विभाग प्रशासकीय विभाग नाही, औरंगाबाद या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोणते जिल्हे येतात ते बघा. औरंगाबाद, त्यानंतर जालना, परभणी आणि हिंगोली. हे जर तुम्हाला प्राधिकरण मिळालं तर या 4 जिल्ह्यांमध्ये तुमची नियुक्ती ग्रामीण रुग्णालयांमध्ये होऊ शकते. आता औरंगाबादचे मला डिटेल्स मिळालेले नाही आहेत की कुठली कुठली हॉस्पिटल आहेत, पण साधारण तुम्हाला आधीच्यावरून लक्षात आलं असेल की तालुका आणि तालुक्या लेवलला उपजिल्हा रुग्णालय असते, 2-3 तालुक्यांचं मिळून एखादं असतं, आणि त्याच्यापेक्षा खाली लेवलला एका तालुक्यात 1-2 ग्रामीण रुग्णालये असतात. अशा पद्धतीने ह्या नेमणुका होतात. हे तुम्ही हे 4 जिल्हे येतात, लक्षात घ्या. त्यानंतरचं प्राधिकरण, एक मिनिट, फोटो आहे का, पुण्याचं आहे, ठीक आहे. आता सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे. मित्रांनो हे लक्षात घ्या, मागची जी प्राधिकरण आहेत इथं आहेत हे उपसंचालक होते आणि हे जे आहेत हे सहसंचालक आहेत, म्हणून त्यांच्याकडं हे डिपार्टमेंट किंवा कार्यक्षेत्र पण यांचं मोठं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इन शॉर्ट हा पुणे विभाग आहे पण बऱ्याच गोष्टींमध्ये काम करतो. आता पुणे विभागात कोणते कोणते जिल्हे येतात तर पुणे विभागात 3 जिल्हे येतात, सातारा, सोलापूर आणि पुणे. हे 3 जिल्हे या पुणे विभागात किंवा या प्राधिकरणाअंतर्गत येतात. म्हणजेच काय तर तुम्हाला जर हे प्राधिकरण मिळालं तर तुमची नियुक्ती या 3 जिल्ह्यांमध्ये होणार. आता दवाखाने हॉस्पिटल्स कोणते कोणते आहेत बघून घ्या. येरवड्याला जे मनोरुग्णालय आहे तिथं सुद्धा मिळू शकते नियुक्ती तुम्हाला. काळे कॉलनीत आहे तिथं मिळू शकते. मंचरला आहे, त्यानंतर नारायणगावला आहे. टीबी केंद्र पुण्याचं, दौंडचं उपजिल्हा रुग्णालय, न्हावरा, त्यानंतर कोंढव्याला आहे, येरवडा बघितला आपण, पौंडला ग्रामीण रुग्णालय आहे, त्यानंतर हत्तीरोग नियंत्रक अक्कलकोटला आहे, त्यानंतर रुईला आहे, त्यानंतर साताऱ्याचं ग्रामीण सामान्य रुग्णालय सातारा, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, नंतर गोंदवले आहे साताऱ्यात, त्यानंतर विभागीय कार्यशाळा पुणे आहे, त्यानंतर सुप्प्याला आहे पुण्यात, त्यानंतर हे झालं हेडक्वार्टर, त्यानंतर भिगवणला आहे बारामतीच्या तिकडे, त्यानंतर अक्कलकोट, औंध, त्यानंतर दौंडला आहे, करकमला आहे, त्यानंतर अक्कलकोट, त्यानंतर कोंढव्याचं बघितलं, मंचर बघितलं, पौंड बघितलं, एवढी ही कार्यालये आहेत. इन शॉर्ट म्हणजे ह्यातनं मेन घ्यायचं काय तर हे प्राधिकरण मिळालं तर या 3 जिल्ह्यांमध्ये नेमणूक आपली होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची त्यातली माहिती आहे. त्यानंतर आता आपण इथपर्यंत बघितलं की कुठली नेमणूक कुठे होते. त्यानंतर आपण जेव्हा पुढे जातो किंवा आता पुढचा मुद्दा आपण म्हणजे आतापर्यंत जसं बघत आलोय तर यामध्ये प्रमोशन कसं होतं. यात काय वेगळं खूप असं प्रमोशन होत नाही मित्रांनो. म्हणजे जसं आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, आणि अधीक्षक, हे अशा पद्धतीनं प्रमोशन होतं. साधारणपणे 7 ते 8 वर्षे. S6, S8, S8, S10, आता मी बेसिक S13, S14 अशा पद्धतीनं हे प्रमोशन होत असतं. 7 ते 8 वर्षांना होतं. ही अधीक्षक म्हणजे ऑफिस सुप्रिटेंडेंट, OS कार्यालयीन अधीक्षक, अशा पद्धतीनं हे प्रमोशन होतं. त्यानंतर मित्रांनो मला अजून एक कमेंटमध्ये काय विचारलं की हे प्रमोशन कशा पद्धतीनं होतं किंवा सेवा ज्येष्ठता यादी जी असते ती कशी असते. मित्रांनो सेवा ज्येष्ठता यादी म्हणजे कशी असते, काही विभाग ही
आपल्या विभागा लेवलला या म्हणजे आता हा जो विभाग आहे एवढ्याच प्राधिकरण लेवलला ज्येष्ठता यादी ठेवत असतात. काही डिपार्टमेंट स्टेट लेवलला ठेवत असतात. काही डिपार्टमेंट विभागीय लेवलला म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काही तर वनवृत्ताच्या लेवलला ठेवतात. अशा पद्धतीनं तुमची ही सेवा ज्येष्ठता यादी ठेवली जाते. आता अजून एक मुद्दा राहिला की तुम्हाला जी विभागीय परीक्षा द्यावी लागते, परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक विभागाची एक वेगवेगळी परीक्षा असते. महसूल विभागात गेला तर तुम्ही त्याला आरक्यूटी काहीतरी म्हणतात, आरक्यूटीच म्हणतात, रेव्हेन्यू क्वालिफिकेशन टेस्ट कॅश काहीतरी एक परीक्षा असते, ती विभागीय परीक्षा असते. यांच्यात ही असते, ॲग्रीवाल्यांची ॲग्रीची असते, म्हणजे ते डिपार्टमेंट घेत असतं. ही विभागीय परीक्षा पास झाला तुम्ही, समजा ॲट अ टाइम तुम्ही आता ऑलरेडी या तुम्हाला कोल्हापूर किंवा आरोग्य विभागात तुमचं 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंत लिपिक नियुक्त आहेत. म्हणजे ह्या पहिल्यांदा झाला आहे, म्हणजे 95ला झालेत, हे 2000ला झालेत, हे 2004ला झालेत, हे 2005ला झालेत आणि हे 2020ला झालेत. त्याच्यानंतर भरती झालेली नाही आहे. 6, 7, 8, 9 या 4 जागा रिक्त आहेत आणि किंवा 6, 7, 8 या जागा रिक्त आहेत असं आपण कन्सिडर करू. तर या तिघांची नेमणूक या जाहिरातीतून होणार असेल, 6, 7, 8 या जाहिरातीतून होणार असेल. हे सर्वजण आपण कन्सिडर करूया की विभागीय परीक्षा पास झालेले आहेत ऑलरेडी आणि आता ही सेवा ज्येष्ठता यादी तयार झाली. हे तिघही एकाच लेवलला सेवा ज्येष्ठता यादीत तयार झालेत. तर आत्ता बघा, जर ह्या 6, 7, 8 पैकी या 6, 7ने 7 आणि 8ने पहिल्याच प्रयत्नात विभागीय परीक्षा पास झाली आणि 6वा नंबरचा जो उमेदवार आहे तो नापास झाला, तर 7, 8चे जे उमेदवार असतात हे वरती जातात आणि 6 नंबरचा खाली येतो. म्हणजे 7 नंबरला जो उमेदवार आहे तो 6 नंबरला गेला, 8 नंबरचा 7 नंबरला आणि 6 नंबरचा 8 नंबरला आला. अशा पद्धतीनं हे चेंज होतं. त्यानंतर हे इथं कळतंय ना, हे जर काढून टाकतो. त्यानंतर अजून काय सांगायचं आहे, हेच झालं. त्याचबरोबर 5 नंबरचा जो उमेदवार आहे त्यानं समजा सेवा परीक्षा दिली पण तो त्या वर्षी सुद्धा नापास झाला, तर 6 नंबरचा जो किंवा 7 आणि 8 नंबरचे जे उमेदवार आहेत जे पास झालेत हे परत वरती जाणार आणि 5 नंबरचा उमेदवार इथं खाली येणार. कुठं म्हणजे हे जाणार इथं 7 जाणार इथे 7 नंबरला, 8, 5 आणि नंतर 6 अशा पद्धतीनं ही सेवा ज्येष्ठता यादी ठरली जाते. अर्थात मग यांचं प्रमोशन त्यानुसार ठरत जातं. म्हणजे पहिल्यांदा जर प्रमोशन ड्यू झालं तर याला मिळणार, याला मिळणार, नंतर याला, नंतर याला, नंतर याला. त्यामुळे सेवा ज्येष्ठता यादी ही ठरलेली असते आणि सगळ्यांना म्हणजे मी परत आता आपली हा प्रवास जो आहे तो आपण सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा असणार आहे, पण सर्वांना सांगतोय जे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हाल, कुठलंही डिपार्टमेंट असू दे, सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास व्हा, जेणेकरून तुमची सिनियरिटी जी असेल ती बरोबर कामाला येईल. अजून एक मला प्रश्न विचारलेला की 10, 20, 30चा जो लाभ आहे तो जर तुम्ही 10 वर्ष सुद्धा म्हणजे जी विभागीय परीक्षा आहे, डिपार्टमेंटल एक्झाम आहे ती पास झाली तरी सुद्धा मिळतो का? मित्रांनो, मी एवढे डिटेल काय माहिती घेतलीच नाही आहे, पण 10 वर्ष आपण डिपार्टमेंटल परीक्षा पास का होणार नाही असा निगेटिव्ह का विचार करताय? आपण MPSCतून 4-4 वर्ष पोस्ट काढून अभ्यास करून पोस्ट काढून निघालोय. एक डिपार्टमेंटल एक्झाम पास होणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे, त्यामुळे आपण ती पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात पास होऊन जाऊ. त्यानंतर या विभागातील कामाची माहिती, म्हणजे कामाची माहिती काय? सुट्टी मित्रांनो दर शनिवारी प्लस रविवारी असते. काही वेळेला जर काही आपत्कालीन मेडिकल परिस्थिती आली असेल, म्हणजे एखादी साथ आली असेल किंवा कुणाचे दौरे असतील तर शनिवारची सुट्टी रद्द केली जाते. त्यानंतर कामाचे स्वरूप, काम असते पण अभ्यासासाठी वेळ मिळतो. कारण आपली नियुक्ती बघा मित्रांनो, कुठलीही नियुक्ती तुमची एकदम म्हणजे टायर 1च्या सिटीमध्ये, पुणे, मुंबई यासारख्या सिटीमध्ये, म्हणजे पुण्यात काही ठिकाणी होणार आहे आयुक्त म्हणजे जे सहसंचालकांचं कार्यालय आहे तिथे होऊ शकते, पण इतर वेळेला तुमची नियुक्ती ही उपजिल्हा लेवल किंवा ग्रामीण या लेवलला तुमची नियुक्ती होणार आहे. इथे मित्रांनो तुम्हाला
साधारणपणे 6-6:30 नंतर तुमचं काहीच काम एक्स्ट्रा लागत नाही. याच्या आधीच तुम्ही फ्री होत असता, त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळतो. त्यानंतर महिलांसाठी हे प्राधिकरण कसं आहे मित्रांनो? महिलांसाठी हे प्राधिकरण चांगलं आहे. म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा फील्ड वर्क खूप आहे किंवा मानसिक त्रास खूप आहे किंवा लोक खूप व्हिजिटला येतात असं नाही आहे. आणि एक आपल्या डोक्यात असं असेल की या डिपार्टमेंटमध्ये आता रुग्णालय म्हणजे खूप लोक किंवा रुग्णांशी तुमचा संबंध येणार असा गैरसमज असेल, तर हे असं नाही. तर तुम्हाला फक्त प्रशासकीय कामे करायची असतात. जे डिपार्टमेंटची कामं आहेत त्याला ते अधिपरिचारिका वगैरे जे पद आहेत ना त्यांनी ते करत असतात. म्हणजे डिपार्टमेंटची कामं म्हणजे कुठली? आरोग्याशी रिलेटेड जी असतात ती तुम्हाला प्रशासकीय कामे करायची असतात. अशा पद्धतीनं हे आपण एक प्राधिकरण संपवलेलं आहे. मित्रांनो, हाचा आपला 13वा व्हिडिओ झालाय. त्याच्यानंतर अजून फक्त डिपार्टमेंट कुठली कुठली शिल्लक राहतात. एक महत्त्वाचं टाउन प्लॅनिंग एक राहणार आहे. त्यानंतर महसूलवर मला विनंती येते की जिल्हाधिकारी कार्यालयावर एक व्हिडिओ बनवा. त्यानंतर मी मंत्रालयावर एक जी तुम्हाला यूट्यूबवर बऱ्यापैकी ठिकाणी माहिती मिळत नाही अशा माहितीचा एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर पोलीससाठी सर्वजण रिक्वेस्ट करतायत आणि पोलीसचा मी व्हिडिओ बनवणार आहे. GML लागायच्या दिवशीपर्यंत मी वाट बघायचं ठरवलंय पूर्ण जिल्ह्यांची माहिती मिळू दे म्हणून. नाहीतर जर आपली GML लागली त्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवून टाकेन. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा किंवा पोलीस महासंचालकांचा आहे त्यातलं मुफसील आणि जिल्हा लिपिक वर्ग आणि शहर लिपिक वर्ग या तिन्हीचा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. त्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. मित्रांनो, अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. वेळ जातोय मान्य आहे, पण GML लागणार आहे. इतके दिवस आपण त्रास सहन केलाय किंवा पेशन्स ठेवलेत. आता शेवटचे काही दिवस उरलेत. आपल्या घरातल्यांसोबत, कुटुंबांसोबत, आई वडिलांसोबत वेळ घालवा. अभ्यास झाला नाही तरी चालेल, परंतु आपलं मानसिक स्वास्थ्य जपा आणि येणाऱ्या काळात आपल्याला गुलाल उधळायचा आहे. आणि जाता जाता मी आता व्हिडिओला थांबतोय कारण 37 मिनिटाचा व्हिडिओ झालाय, खूप मोठा व्हिडिओ झालाय. 1-2 मिनिटात फक्त एक सांगतोय की तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना ह्या चॅनलची लिंक शेअर करा. आपण एक लाईव्ह सेशन अरेंज करायचा प्रयत्न करू, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्वेश्चन आन्सर्स विचारता येतील. म्हणजे तुम्हाला काही शंका असतील तर पूर्ण जाहिरातीविषयी विचारता येतील. पण यासाठी तुम्हाला 1000चा सबस्क्रायबरचा आकडा पूर्ण करावा लागेल. कदाचित हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत तो झालेला असेल देखील, पण तुम्ही आपल्या मित्रांना ह्या चॅनलसाठी सगळ्यांना शेअर करा ही माझी विनंती आहे. आपण इथे थांबूयात. थँक्यू. परत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत. तोपर्यंत चॅनलवर स्टे ट्यून. थँक्यू.